हॅलो क्या बोलते पब्लिक? आज 15 गाव, तो 15 गावाचा विभाग आणि त्यात बसलेला फणसू गाव, तालुका दापोली. ज्याप्रमाणे या विश्वामध्ये नवग्रह आहेत त्याप्रमाणे आमच्या रत्नागिरीमध्ये नवरत्न आहेत. ती नवरत्न म्हणजे 9 तालुके आणि त्याच्यातलं एक रत्न दापोली तालुका आणि त्याच्यातलं गाव फणसू, एक लहानसं गाव. आजची माझी 8वी वारी या हंगामातली 1300ची कॅपॅसिटी आणि 1500 पब्लिक ओव्हरफ्लो कार्यक्रम आयोजकांसाठी एका टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण हाऊसफुल होणं आणि ओव्हरफ्लो होणं याच्यात फरक आहे आणि तुम्ही डिझर्व करता, तुम्ही ओव्हरफ्लो करून दाखवलेला आहे. अरे खेप मानायची लेकरं काय बोलावं, अंगात शाल. मी इतके कार्यक्रम केले पण या एवढ्या हॉलमध्ये मी मुलुंडमध्ये पहिल्यांदा आणि तुमच्या ग्रुपला आलो पाटलांवर सगळ्या मुलं. थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आणि एका बाजून कशी फक्त चिटला होतं फक्त बघत राहायचं. समोर बसलेल्या आया बहिणी आयोजकांनी गावावरून इथं मंडळ आलेली आहे त्या सर्वांचा मान ठेवून आया बहिणींना मान खाली जाईल असा एकही शब्द गाणार नाही. दिव्य अर्थाचा गाताना आपले हिंदू दैवतांचं कुठे अवमान होईल असा एक शब्द उच्चारणार नाही. शाहिरांच्या घरापर्यंत जाणार नाही, त्यांना एकही बोलणार नाही. आणि तरी पण बारी कशी कडकडत होते फक्त बघितलं. लांबोरे बोलते यार, लांबोरे बोलते. आमचं बुवा आमचं म्हणतात बायको गावची आहे, नवरा मुंबईचा. आज म्हणून बायकोचा माघारी मी आलेला आहे. आली गावची बायको, आखी नातेवाईकांनी मुंबईला आली भेटली, भांडण करून गेली. अशी माझी एवढी प्रेमळ बाय होती कुठं? फणसू गावात तपिली होती, आज मला भेटली. आज म्हणून माझ्या बायला घेऊन जाणार. बरं हाय माझ्यासारखीच काळी सावळी, माझ्यासारखी दाढी बिडी पद्धतशीर, पण बऱ्यापैकी हिसकाना काढते. हिसकाना काढायचा आहे ना म्हणतात. हिसकाना काढायला बघताय पण धीर जपताय. दुसऱ्या बाजूला जरा धीर जपतील. टेन्शन नॉट, नवरा आहे तुझा, काय कुठं अपमान होईल असं मी करणार नाही. अरे अरे येडी वाकडी असली आपली आई या थंडी वाऱ्यातनं जाऊ कुठं तिच्याशिवाय? ते मी काय वाईट बोललो? बुवा बोललं, बुवाच्या बाऱ्याने झाले म्हणतात. माझी म्हणतात अजून 5वीच झालेली आहे. अजून 7 बाऱ्या होऊन देत आमच्या बाईचा वारसा होऊन दे, वारसा होऊन दे. आणि तुम्हाला आता याच्यात काय वाईट बोललो? अरे वाईट बोलतच नाही मी असं. तर परेड बुवा कोकणी बो या बाजूला आहे, या बाजूला आहे. पण ना त्यांना एकच सल्ला आहे माझा, नको आधी बाहेरला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती घरच्यानू माग ते काही बेस काय बाहेर जास्त आले, त्यांना आवाज येत नाही तर काय ते त्यांचं जरा बघा. तुमच्यातला एक माणूस मागे जाऊ दे, आवाजाची क्लॅरिटी बघू दे. अरे माणसं बघा 1300 आहे, सगळ्यांना ऐकायला जायला ऐकलं. शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे चालला. ते शाहू फुले आणि आंबेडकर यांना नमस्कार करू, यांना नमस्कार करून माझ्या अडुले गावची गाव करता आई नवनाय देवी, केळवे गावची आई विठ्ठला देवी, धनी मुदबा, धनी देवडोंगर, लांजाचा धनी केदारनी, देव चव्हाटा यांच्या करणाशी नतमस्तक होत अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टपाखाली माता घातला आणि मल्हारशाहीची स्थापना केली.
संजय शोभे, सिद्धार्थ बारगोडे, ऑर्गनला विशाल अंतरकर माऊली, पॅडला रोहित टिके आणि बेंजूला सतीश दादा साळवी, सर्वांना मनाचा मुजरा करून आजचा साऊंड राजूला पगायचा आहे. सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमात सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. शक्ती तुला जर पंढरी असेल, शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात. आणि आजची माझी विठू माऊली, आजची माझी रुक्माई माऊली फणसू ग्राम विकास मंडळ मुंबई, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी यांना मी आभार जाहीर करतो. कारण मला तुम्ही त्या लायक समजलात आणि मला ही संधी दिली. त्या संधीचं सोनं मी 100% करणार. मंडळी फक्त बघत राहा. नटेश्वर पाहून झालेला आहे. या ठिकाणी अध्यक्ष बाबू दुत्ते माऊली, मुंबई अध्यक्ष मारुती खामकर माऊली, फणसू गावचे पाटील रुपेश पाटील माऊली आणि त्यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला ते आमचे मित्र रुपेश पाटील माऊली, ग्रामीण अध्यक्ष शांतराम राणे आणि सचिव संजय बेर्डे माऊली, सर्वांना मनाचा मुजरा. बाबू दिपळे आहे का? बरोबर आहे ना? उल्लेख बरोबर आहे. जर काय चुकलं असेल तर मला सांगा. अरे चंद्रकांत मटकर एवढ्या वर्षात भेटला माझा माझ्या गावचा. तर या ठिकाणी मला फक्त थोडीशी नावं घ्यायची आहेत. प्रमुख उपस्थिती आमचे मनोहर उसगावकर आहेत, संतोष घडशी आहेत, महेंद्र उसगावकर, महेंद्र कानर, कोकणचा पुत्र, महाराष्ट्राची हास्यचित्र फेम निखिल बने, दुर्वा शेलार माझे मित्र, संतोष तळेकर, दिगंबर भुवड, संतोष कोल्हापटे आमचे वस्तात, शाहीर जनार्दन नाचरे, शाहीर विनायक धोपड, रवींद्र लांबोरे, दीपक धुळीफोडे, आनंद चौगले, विनायक इंदुलकर आमचे मित्र, शक्तिवाले शाहीर विनायक इंदुलकर या ठिकाणी आहेत. माझा मित्र जयदीप गुरव, दिगंबर शीतप माऊली, सुनील शिंदे, शशिकांत मांडवे माझ्या पाठीराखा, निखिल गुरव, जिगर पाटील आमचे जुने मित्र आणि सर्वांना मनाचा मुजरा करून आता राहिली माझी चमचमती बाळ. हे माझ्या बायको तू भेंडी किचायते काय को माझे प्रतिस्पर्धी शाहीर परेश हुके माऊली, तुम्हाला मानाचा मुजरा. आणि सर्वात शेवटी आणि महत्वाचा, या ठिकाणी शक्यत्र्यातून महामेरू एका वेळेला आम्ही त्यांच्यासोबत भारी केली. त्यांच्या अनेक शाखा आहेत. गुरु गणपतीची घरांची शान आहे आणि त्यांची गाणी फक्त कोकणात नाही तर या निवृत्तीनंतर ज्यांनी जो आपल्या लेखणीतून आणि आपल्या वेगळ्या अंदाजातून पूर्ण महाराष्ट्रावर छाप पाडली ते आमचे गुरुवर्य भारतीय गुरुजी माऊली या ठिकाणी आहेत. तर तुम्हाला मनाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूजामूलं सद्गुरुपदं मन्त्रमूलं सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलं सद्गुरुकृपा हे सृष्टीमंडळ, हे ब्रह्मांड आणि त्याच्यातली एक फक्त आपली गॅलेक्सी आणि त्याला आपण सूर्यमंडळ म्हणतो. त्या सूर्यमंडळामध्ये 9 ग्रह, एक ग्रह बाजूला केला तिथं, उरले 8 आणि त्याच्यातली एक पृथ्वी, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, मंगळ
आणि याच्यामध्ये त्या पृथ्वीवर त्याच्या पलीकडे 16 पट तो गुरुग्रह एवढा मोठा आणि त्याच्या समोर एवढीशी पृथ्वी आणि त्याच्यामध्ये 71% पाणी आणि 29% जमीन फक्त आणि ते 29% जमिनीमध्ये राहण्याची जी 10% असते आणि त्याच्यामध्ये 7-8 खंड त्याच्यातला आशिया आणि त्याच्यामध्ये जे काही त्याच्यातला एक भारत ज्याच्यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्यातला महाराष्ट्र त्याच्यामध्ये 36 जिल्हे त्याच्यातला कोकण प्रांतामध्ये रत्नागिरी त्याच्यातला नवग्रह दापोली आणि त्याच्यातलं एक फणसुगाव त्याच्यातलं एक फणसुगाव आणि त्याचा आकारी झाला तरी हे माई मानाई ज्या मुळारंभात चीट पाकडून होतं सृष्टीवरती त्या फणसुगावात होतं जो कोण मूळ पुरुष आला आणि ज्याला पाटील केली का कोणी असेल तो त्या थोर पुरुषानं तिथल्या जागे मालकाचं मत घेतलं त्या पाषाणाला आकार घातला आणि कौल घेतला आणि त्याला रूप लावलं गाव भरला एकाचं 21 झालं 5चे 25 झाले अरे भरल्या दाण्यात शिजल्या आण्यात हितपासून गावापासून हितपर्यंत टोरा टोरात गुरा ढोरात लेकरा वासराची बरकत दिली तो धनी थेंब ती आई मानाई आणि तिच्या लेकरांचा हा इतिहासला गोतावळा सोळा ये गुरुवा बाग तुझ्यापेक्षा गाराने कसा घालतोय मी स्तवन बोवानी छान गायला आईच्या चरणाशी स्तवन मी गातोय धनी क्षमाचं प्रेम भरलं ग तुझं वाता मन भरलं ग तुझं अग गद्दारी ही करून तुझं म्हणती गद्दार मला हा पाखरा आझाद केलं तुला जणू हा स्वर्ग गावला अरे कोकणात कुठल्या जातीत कुणाच्या आई वडिलांच्या कोणाशी जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही कुठल्या भूमीत जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही माणूस 12 म्हणजे 1200 होईपर्यंत माणूस मुक्त 1200 झाला की माणूस अडकला नाव पडतं त्या दिवशी तर 1200 झाला नाही आणि आपण एखादा गुन्हा केला पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही होणार आज तुला नावच नाही तिथं माणूस अडकला काय म्हणतोय जणू हा स्वर्ग घावला हा जन्म कोकणातला जणू हा स्वर्ग घावला जन्म कोकणातला दापोलीचा फणसुगाव खुणावी मला अरे दापोलीचा फणसुगाव खुणावी मला प्रार्थना हे ममा नाही तुला प्रार्थना हे ममा नाही तुला
लता तुकाराम देवाळे माऊली या गाण्यासाठी 100 रुपये. त्यानंतर ते चिठ्ठी घ्या मी सांगा. आहे काय काय आणू गौराई आणि घराला गणपती सणाला सुभाष गोबरकर माऊली चिपळूण याचकडून गोबसकर माऊली याचकडून 100 रुपये. आणि आहे काय काय आणू साठी फरमाईश चंद्रकांत मंडळ माझा गाववाला माझा मित्र याचकडून 500 रुपये. दिगंबर शीतप आमची माऊली मनसेवाले 101 रुपये पारितोषिक. आणि आर्यन ताडकर 200 रुपयाचं पारितोषिक. श्री सुरेश घरटकर माऊली उन्हावरे श्री सुरेश घरटकर माऊली उन्हावरे 500 रुपयाचं पारितोषिक. आणि अनिकेत पाटे गाव कोटे 200 रुपये. आहे सगळं एक नंबर या. महेंद्र उसगावकर महेंद्र कानर 500 रुपये. नमान झाला पाहिजे. अहो नमान नको अहो कांदाल भावकी झालेली आहे. नमान नको काय नको नमान आई मंगळाष्टक हे वेगळ्या मी का अरे कृष्णा केला आहे की काय म्हणजे काय करायचं म्हणजे मला बरं दिलेला एकच तास आहे. गोवा दादागिरी करून गेलेला आहे तरी पण करतो प्रयत्न आहे नाही तर काय माफ करावं. तर ऋषभ घाग यांच्याकडून गाव अरे सांगतात ना माझा धावत तर महेंद्र उसगावकर महेंद्र कानर 500 रुपये. नमान झाला पाहिजे झालाय. मनोहर उसगावकर संतोष घडशी 500 रुपये. आई जागर माझ्या आईने आम्हाला कसं मोठं केलं सांगा. बरोबर ते सांगायची गरज नाही. एकच बुवाने सुरुवातीला एकदम इमोशनल केलं डोळ्यातनं पाणी आलं. आई म्हणतात गेल्या वर्षी या सभागृहात होती आणि यंदा ती आईच नाही. काय धरून येतात अशा वेळेला काय मी विचार एकच करतो. माझ्या आईने बाबा गावाला जातात आता आली ढोपरवाडी. मी एकच विचार करतो चला आयुष्यात सगळं सुख मिळालं आता ह्या वयापर्यंत आई वडिलांची सोबत मिळाली. आईने या अशा थिएटरमध्ये बाऱ्या बघितल्या तिला कौतुक वाटतं. आयुष्यात काय म्हणतात कुणाची आई बाप म्हणू नये आई बाप म्हणू नये. शेवटी होणार आहे सगळं. आपण आलो तर काय आम्हालाचा पट्टा आपला नाही. पण ज्या वेळेला आपण मुंबईत जाऊन जेव्हा आपण दरवाजा उघडू लॉक खोलू तेव्हा कळेल आई वडिलांचं महत्व. ते आताही आहे तेव्हा कळेल. आपण जगात किती पैसा घेऊन जावं पैसा दार उघडा कळशी घ्यावा विहिरीवर जावा ते पहिलं भरून आणा. त्याच्यानंतर बायको तसं झाडते कष्ट काढते मग पिठलं भात केलं. अरे आईच असेल कमरत वाकलेले काय असं ना बाबा येतोय आधीच काय तरी तिचं जेवढं काय होईल बाटाबा करेल एखादा कोळणी करेल सुकाट करेल पण सगळं करून ठेवणार. आपण ओरडतो आहे सारखी फोन कशाला करते मी येतो ना पण सारखी फोन करा कुठं पोचला पाणी तापून ठेव कमरानं जमत काहीतरी थोडं घेऊन मोरीत ठेव. हे सुख आयुष्यात कधीच नाही. आणि म्हणून जोपर्यंत ती दोघे आहेत ना एवढं त्यांना जपाना कोण सारखा जपावं कोण सारखा जावा त्याची रिप्लेसमेंट जगात फुटत नाही. तुम्ही वन वेस्ट घ्या तुम्ही फॅड घ्या काय करा आयुष्यावर मोठा हो आणि रडवला घ्या तुम्हाला दीर्घायुष्य लाभो बुवा. फक्त माझ्यावर जास्त हिसकाना काढू नका हिसकाना काढू नका. मी लय चांगला माणूस आहे लय तिकडं आहे बरे राईट म्हणून राईट हो आपण दिसणार नाही तर माझ्यावर केलं तुम्ही पांढरं केलं काय मी एवढा काळा का तुम्ही पांढरं नाही काय फरमाईश आहे नाचायला नाही नाव काढायचं बघायचं. ओमकार थांबे किंवा बुवाचे ठाणे चालेल. अरे भेंडी पैसाच पैसा आहे हो आहे नका नो मला 500 रुपये कमी द्या गोड नो पण 10 मिनिटं वाढवून द्या ना माझ्या. अथर्व दीपक डिके डफे उके सॉरी सर अथर्व दीपक उके रुपेश पाटलांनी 1000 रुपये दिले आणि अथर्व दीपक उके 500 रुपये दिले. थँक्यू सो मच आय लव्ह यू. पवार कुटुंब एक केळबे आमच्या गावात आलं 1100 रुपये पैसा आहे. नमन हाय बुवांची चालू आहे गुरुवा. हा माझा वर्गमित्र गावास आलाय पहिल्याच बांधला जयदीप गुरुवानी लय गोंधळ केला आणि एका बोवाला बाहेर काढला माहिती गुरुवाची बोवा लय भीती वाटायला लागली. तर बुवांचा पहिला चाल देऊया हा. गणाला विनंती गणाला अवतार घेऊन यावे ओ गणाला. बुवा म्हणतात घोड बिघडे देवासारखा बुवा म्हणतात की स्थलांतर गावची घरं बंद पडलेली आहेत तर गणपती बाप्पा तू कोकणात ये आणि हे कर. अरे गणपती बाप्पा काय काय करी उद्या म्हणशील कळमाला पुराण घालायचं घडी घावत नाही गणपती बाप्पा ते मग गणपती पुराण घालील. हे राजकारण्यांना कळलं पाहिजे. त्यांना निवेदन द्या की आम्हाला नोकरी धंदा आम्हाला हवं आणि आमची पोरडोर इथं राहतील आमचं कोकण सजल. गणपती काय काय करील
गणपतीला म्हणतात महागाई कमी कर, काय काय म्हणतात. गणपतीची काय जीडीपीचा काय अर्थमंत्री आहे? गणपती करील काय? आणि कोकणात याला सांगू नका बुवा, तो येणारच आहे, तो येतो, दरवर्षी येतो. आमचा पर्यावरण नाही सांगितलं तरी येणार येणार येणार. म्हणून काय म्हणतात म्हणून सणाला बुवा चाल देतोय हा. मी काय उदारी कुणाची ठेवत नाही, येणं वाटतं देतो पण देतो. सणाला चतुर्थी सणाला सणाला चतुर्थी सणाला भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही मनाला. अरे भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही मनाला. कोणतरी शाहीर होतो आणि कोणतरी नाव काढतो. नटेश्वराचा लेख आहे, हे त्याचा व्हिडिओ काढतो. काय चंद्रकांत शिपल घोड आणि प्रथमेश श्रीधर दैत, आमचे प्रथमेश दैत 500 रुपयाचं पारितोषिक. आणि ऍडव्हान्स मध्ये सांगा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हा तर आता आईच्या गाण्याला भरपूर फरमाईश आहेत, घ्या. ते आहे गावातला फोन केला का गणपती येतात काय काय आणशील. आपल्याला माहिती सगळं दिसत चेक केलं काय नाही, पण एकच होती सुट्टी. माहिती नाही मिळेल की नाही, तिकीट कन्फर्म नाही, कन्फर्म एकच गणपतीला गावाला जायचं. 14 तारखेला म्हणून प्रत्येक जण जाणार. फणसू गावातला फणसू गावात, 15 गावातला 15 गावात, कन्फर्म एकच आहे. जायचं म्हणजे जायचं. ओढ आता लागली कुणाची त्या गणपती सणाची, भरी सुखाचं रांगण त्या गणपती सणाची. मध्ये आहे सांगितलं का ध्यान ध्यान म्हणतोय विचार हा किती आहे इथं काही नाही बरे. देणारा आहे आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया. दरवर्षासारखा मात्र सजवे गया कसं चल काय काय गवाये गणपतीला सागर गवराईला घराला आईला. वाढवू नका, तुम्ही पण वाढवू नका. टाइम किती आहे? टाइम कमी आहे ना. आता अजून एक तमाशा आहे. नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. गाव देवाच्या हुकमान नाच नव्यानं सांदायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली हे मनानं तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं, पवत बांधायचं, सुखानं नांदायचं, गडाला पवत बांधायचं. या ठिकाणी पैसे आलेले आहेत. राहुल मांजरेकर माऊली गाव पांगारी 200 रुपयाचा पारितोषिक. एक नंबर आलं पैसा, पैसेच पैसे. 10 मिनिटं वाढून द्या. संतोष पलपटे माऊली आमचं कोचरीचं 100 रुपये आणि स्वप्नाली पलपटे 200 रुपये गाव कोचरी चंद्रवाडी. धन्यवाद. चला हा गण हे सगळं हा गण आज 19 दरवर्षी म्हणायची की बाबा लांबरे बाबा तुमचं गण त्याची कृपा आहे की गण फेमस होतात. आईचा गण
दुर्वा फुलं पाच फळं पौत म्हणा कॅलेंडरमध्ये मोजित बसते तारीखवार माझा तुऱ्याचा सजलाय साज नाद लागला बाप्पा तुझा असाच असे अनेक गण गायले लोकांना आवडले यंदाचा म्हणतात रेकॉर्डिंग पण करायचा होता माप पण खेम मानायना आज त्याला मुहूर्त आणला हा गण झाला मी तर लगेच तुमच्या चर्चेत होणार आहे पब्लिश करणार आहे यंदाचा फेमस गण तुमच्या प्रेमाशी गातोय ये माझे भाई आपल्याला शक्तीवाला लय आवडला एक नंबर माणूस पण गोवा मुंबईला राहतात ना तर गावचं का म्हणलं कोणतरी म्हणतं ट्रेन मध्ये भजनात गातात म्हणून हा तर भजनात फक्त गायसाठी येतात की कसं काय नोकरीधंदा असं नाही हो असणार कुठं का असणार संसार सुखात करायचा आता व्हिडिओ कॉल आहे ना बुवा आम्ही व्हिडिओ कॉल करेल कशी आहे हाय परे फोन परे हे परे रेंज नाही हा ये दगडा उभा आले पैसा आले हे पैसे माझ्या पुरीला नेऊन जाणार यशवी मंगेश शिवड आई वडिलांचा फोन घेतो आठवण करा तर तो गण तुमच्या चरणाशी सादर करतोय ऐकून घ्या माऊली धुरा गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट मोहन सोनू रेवाळे माऊली गाव रत्नागिरी दांडी आळा 1001 माऊली असा आशीर्वाद करतो गणाचा विषय की अंतरात्म्यातून गणाशी संवाद केलाय बाप्पाशी जो ब्रह्मांड नायकात असतो ते ब्रह्मांड ऐकत असते ह्या वाईब्स ऐकत असतं हे जे ब्रह्मांड आहे त्याला तुम्ही गणपती म्हणा स्वामी म्हणा शिव शंभू म्हणा कोणी म्हणा ते जे हितून हार्ट टू हार्ट हा जो संवाद होत असतो गुरु शिष्याचा संवाद तो ब्रह्मांडाला भाषेची गरज नसते हिंदीमध्ये बोला गावठी बोला मालवणी बोला काही प्रॉब्लेम नाही इथून संवाद असला पाहिजे तो इथून मी गणपतीला पत्र लिहिलंय कसं ऐकायचं लिवन मी पतूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती लिवन मी पतूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती प्रतिबाण लंबोदर कंसामध्ये मंगल मूर्ती आठवण येते तुझी रे आठवण येते तुझी रे तुझ्या वीण कोणा सारथी वाट पाहे तुझी धरती बापा येना वाट पाहे तुझी धरती
खैरती. तर या ठिकाणी आराध्य सुनील भागडे 200 रुपयाचं पारितोषिक, बाळू विचले माऊली 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे साहेब टाइम कमी आहे, 9:50 जोडले काय? हां 10 मिनिट. अरे ठीक आहे करतो आता. होय मी करतो. हे असं मला मिसकॉल देऊन सांगायचे आमचा मी सांगतो. तरी संतोष तोडकर बेने बुद्रुक लांजा याचकडून शाहीर आपणास बक्षीस. आपल्या लेखणीतून प्रेक्षकांना नेहमीच गाण्याचे सुंदर आशयपूर्ण दर्जेदार विषय ऐकायला मिळतात. आपली हीच खासियत रसिकांच्या ठसा होते. धन्यवाद माऊली. 500 रुपयाचं पारितोषिक. ह्या गाण्याचं बुवा मी अपेक्षा करणार नाही की याचा तुम्ही भाग द्या, पण त्यांच्यासोबत आज विनायक इंदुरकर माऊली आहे. ते मागणं बऱ्यापैकी काही नवीन करत असतात, माझ्या गणाचे भाग देत असतात दुसऱ्या काही गणात. मी अपेक्षा करतो विनायक इंदुरकर माऊलीने याची भाग फक्त हाय तसा द्यावा, तिकडे तिकडे द्यायचं नाही. कारण एखाद्या गाण्याचा भाग एका वर्षाने कोणातरी घरात राहून घेऊन देणं वेगळी गोष्ट आहे, आणि लगेच कार्यतत्परपणे देणे ही वेगळी गोष्ट आहे. म्हणून आमचे परेश बुवांना मी आज बोलणार नाही, त्यांनी याच्यावर नाही गायलं. मी एका शब्दाने बोलतो, मला विचार फक्त एवढंच आहे ना की काही गोष्टींचे काही जण जे काड्या खूप असतात आणि काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतात तो चुकीचा आहे. आता मी तुमचे 2 मिनिटं घेतोय, 10 मिनिटं उरली आहेत ना. 10 मिनिटात मी बारीक कशी करतो फक्त बघित राहायचं. फक्त आयुष्यात मी कधी गोष्ट केलेली नाही, ती मी आता गोष्ट करतो. आज 1300 लोकांचा हॉल आहे, 1300 लोकांचा हॉल आहे, आणि आज एवढ्या मोठ्या हॉलमध्ये पहिल्यांदाच बारी केली मी, मला ही संधी दिलेली आहे. आणि ह्याचा इव्हेंट झाला पाहिजे, याचं मेमोरेबल राहिलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एकच सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, सगळ्यांनी मोबाईल हातात घ्यायचा आणि टॉर्च दाखवायची. स्टेडियम मध्ये करतात ना, बघा तरी काय वाटेल. आज खेळ मारण्याची कृपा, आणि या सगळ्या व्हिडिओ करा, बघा बघित राहा कसा. अरे ही लोककला आमची, ही लोककला आमची. आज ज्या ही रांगोळी आहे, खेळ मारण्याच्या देवळा खूप रांगोळी आहे, आणि रांगोळीचा साक्षीदार आहे या तुऱ्याच्या साधामध्ये. आज या मुंबई नगरीला हा सगळ्यात मोठा हॉल, त्याच्यापेक्षा मोठा दुसरा आहे, पण कलगीतुऱ्याचा सगळ्यात मोठी बारी याच्यात आहे, आणि हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आता मोबाईल तसाच घ्या आणि युट्यूबला जावा. गण आत्ताच पब्लिश केलेला आहे, लिवलं पतुर गणाला. आत्ता जो बोललो तो विकास लांबोरे पावतं टाका, त्याला रेड अँड VIP श्री म्हणून येईल. त्याला एकच जादू आहे, तर सबस्क्राईब बटन दिसेल त्याला टच करा, ते गायब होईल. जादू आहे बघा. हा मी शब्दांना जादू झालाय, हे गंमत. थँक्यू. आता बुवानी गवळण भूमीला मला याचा भाग पाहिजे. गवळण फिरवली म्हटलं कसं रे. वाजव ना तुझी मधुर वासरी, असं आहे ना. वेडावले मन माझे. हा अंतऱ्यापासून सुरुवात करता हो. हा आणि तुम्हाला वाटलं मी देणार नाही साथ. अरे लांबोरे बोलते भेंडी सबको बोलते. आता मोठा मोठा गाडी गेला गंगामध्ये, लांबोरे खरा हिम्मतमध्ये. तो ऐसा खेळी करता, ऐसा खेळी करता. अरे एवढी वर्ष घातली असं काय तुझे बोलायचा विकास लांबोरे. हा माझे विषय काय. अरे भावकीत चालताय राधिके प्रेमिके हे जाणून अंतरी. हे गवळण म्हणाले हो, गवळण म्हणाल ना राहील ना आपली, हो राहील ना आपली जोड, असं बोललं ना. व राहील ना जोड म्हणजे खालच्या वाडीतली राधा आहे ती, मावळक वाडीतली राधा आहे. अरे तिचे आहे अमर प्रेम कहाणी. राधाकृष्णाचं नातं आहे ते, राधाकृष्णाचं नातं आहेच ना. मी सांगू तुम्हाला, तुम्ही काय विचारलं की राहील ना म्हणजे समजा मी बोललो नाही राहणार, मग राधाकृष्णाचं नाही राहणार. बुवा कोणी दिलेली आवड तुम्हाला लिहून, कोणी लिहून दिली. आता तुम्ही म्हणून सोडतो, नाही तर दुसरा असताना दाखवला असतो. आताच माणूस मला नाही आवडली माझी बाई. राधिके प्रेमिके हे जाणून अंतरी, तुझी माझी प्रीत वेडी जगे आहे अमर खरी. चंद्र सूर्य राधे असतील जोवरी, तुझं माझं नाव गाजल तोवरी, तुझं माझं नाव गाजल तोवरी. तुमचा भाग झालाय, वाजवायला वेळ आहे, गवळण घेतो.
किती काळे सांभाळ घसरलं काय काय अगं वय तुझं धोक्यात हाय काय लग्नाच्या पहिला ऐकून घे शाळेला अगं ऐकून घे शाळेला ना लग्नाच्या पहिला भेंडी घोटाळा करायचा नाही ही चालाय तुझ्या म्हणत नाही या सांगतो मी तुम्हाला काय रे हे बरं या सांगतो मी तुम्हाला काय रे आज नवीन गौडन हाय रे कसे एक नंबर काय पाष्टळ बोलायची गरज नाही ऐका ना पाहुणे असं मध्ये दिसतो ना काय म्हणतो या सांगतो मी तुम्हाला काय रे आज नवीन गवळण हाय रे झो भेटले तावडीत पोरांच्या तावडीत अशी तर सोडायची नाही रे भेटले तावडीत पोरांच्या तावडीत अशी तर सोडायची नाही रे रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली तेव्हा रामाचे वय किती होते त्यावेळेला गुरुने रामाला कोणता उपदेश केला आणि त्यावेळेला गुरुचा आहार काय होता आणि त्यांचं म्हणणं आहे की अयोध्येचा राम सोडून सांगायचं आता राम म्हटलं की आत्माराम आला तो पण राम आहे बहुत तुम्ही ही जी बाजू सोडताना म्हणजे हा फेमस तुमचा प्रसिद्ध प्रश्न आहे त्याला मी काय नाव नाही ठेवत आहे फक्त बाजू सोडवताना अजून काहीतरी एक आधार द्या म्हणजे अभ्यास करायला बरंच आहे अभ्यास करायला बरंच आहे तुम्ही असं नका सांगू की डायरेक्ट गाईडच पण बाबा ह्या वाट्याने जावा राम म्हटल्यानंतर आत्माराम पण आहे मग आत्मीय ज्ञानाचं द्यायचं का उत्तर मग ती बाजू कशी काय आज भारती गुरुजींच्या समोर आहे त्यांचाच प्रश्न असावा तर आमच्या अल्पज्ञानानं हे 19वी वारी त्याच्यातले 3 प्रश्न फुटलेले आहेत 3 प्रश्न फुटले गेल्या वर्षी 6 प्रश्न फुटले म्हणजे आमची वस्तात मंडळी त्याच्यावर अभ्यास करते म्हणजे कलगीतुरा फक्त कमरेच्या खालचं बोलायचं 2-3 शरीराचे भाग आहे त्याच्यावर बोलायचं आणि उगाच काहीतरी होईल करायचं असं नाही लांबोरी म्हणतात नमन करतो हे आहे अरे पण एवढी बारीकी याच्यामध्ये काय आगाव बोललो सांगावं एवढ्या 1300 लोकांचा 1500 लोकांचं मनोरंजन करायचं आहे कमरेच्या खाली न बोलता जर गंमत केली तर काय प्रॉब्लेम आहे पण तरी पण पोटात दुखतंय तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्या वस्तात कोण असेल त्यांना विचारा रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली त्यावेळेचं रामाचं वय किती होतं तर त्यावेळेला रामाचं वय होतं 26 त्यावेळी गुरुने रामाला कोणता उपदेश केला तर दासबोधी ग्रंथ लिहिणे कोरडी भिक्षा घेऊन नित्यदेव आणि ब्राह्मणांविषयी भक्ती बाळगा हा उपदेश केला आणि तेव्हा त्यांच्या गुरूंचा आहार कोणता होता तर त्यावेळी त्यांच्या गुरूंचा आहार जव आणि तीळ यांचा आहार करून जवात तळलेलं पीठ आणि पाणी ग्रहण करणारा असा शाकाहारी आहार होता हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि माझा प्रश्न आहे की हा जो नागरी बळीराजा आहे आपला वाडवडील जो शेतावर जातो आकडे कोयती बांधून तर जर तू शेतावर जाताना हा नांगर धरताना जर तू कमरेला आकडी कोयती बांधलीस तर तुझ्या गुराढोरांवर पोराढोरांवर तुमच्या इस्टेटीवर कुणाची बाधा येणार नाही हे वरदान करून तिला सांगायचंय प्रश्न साधा सरळ सोपा आहे काय म्हणतोय राजा सर्जाला घेऊन
राजा सर्जला घेऊन तो निघाला शेतावर म्हणतात तोडा बेडा थोडा पद होते यांचं. ठीक आहे. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर आकडी कोयती बांधून आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर पूर्ण गात नाही समजून घ्या त्याच्यावर काय बोलू तुमची इच्छा आहे ना नमानाची ऐका माझ्यावर लय लोकांची नजर आहे मी काय करू सांगा माझं मरण झालंय नमान घ्यायसाठी माझं 7-8 मला बक्षीस झाले मी काय करू घेऊ काय नको हा घ्यायला पाहिजे आणि जर मला जर पत्र आलं तर माझं तुम्ही काय करायचं आहे ना हे काय करू नमान घेऊ 1300 लोकांचा उजवा कोण आहे हा वाजी वाजी राजू पाटील कोल्हापूर 200 रुपयाचं पारितोषिक कोल्हापुरात आलेलं आहे. धन्यवाद. शाहीर तुमच्या समोर अशी बारी ठेवलेली आहे. आयोजकांना तुम्ही 5 मिनिटं जास्त घेतलेली नाही. टायमिंग बघा. तुमच्याकडे बैलगाडी शर्यत होती का? नांगरणी स्पर्धा होता. परतन जागेवर. ओके बुवा. लांबोरे ने इसके सामने झुके सुनो परे झुके. जर दुसऱ्या बऱ्या काय आगावगिरी केली तर आलोच.